शांत केली. सत्यनारायण केलं का? केलं का? मग आपण हे सांगितलं बाबा. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपलं प्राण लावलं. ते कसं लावलं? दंभला लावलं. म्हणून आपल्याला असेल की आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले. पण त्याच्या अगोदर राजमाता जिजाऊ जन्माला आला पाहिजे, तेव्हा छत्रपती शिवराय जन्माला. कारण ज्याला बाईची बहीण मिळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला बाईची बहीण मिळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला बाईची मैत्री मिळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईची मैत्री मिळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईची पत्नी मिळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईची आई मिळाली तो वानराला छत्रपती शिवराय झाला. मग या शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी प्राण करायला. मग त्या राजाविषयी काही काही लोक म्हणतील मला कीर्तनात शिवराय सांगावे. नक्की सांगावे. कारण का सांगावे? ज्या शिवरायांमुळे आज आपण या ठिकाणी कीर्तन करत आहोत म्हणून कीर्तनात शिवराय सांगावे. गिरीशे खरी गिरता परी लहरी भगवान भगवान. गिरीशे खरी गिरता परी लहरी भगवान
मग महाराज या समाजामध्ये छत्रपती शिवरायांवर प्रेम करणं हे शिकवणं आज काळाची गरज आहे. गरजेला प्रेम करायला आपल्या लहान मुलांना शिकवणं ही आज काळाची गरज आहे. का गरज आहे? कारण ज्या राजामुळे आम्ही या ठिकाणी आज कीर्तन करत आहोत म्हणून त्या राजाला प्रेम करायचं शिकवणं ही आज काळाची गरज आहे. कोणता राजा आहे तो? कोणता आहे? तू विचार करू लागला, आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं ना,
जाताना त्याच्या मुखात काय आलं देवाचं नाव आलं अंतकाळी ज्याच्या नाव आणि मुखात असं भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात. नवे नवे सौभाग्य वाढवणारी एकादशी आहे. सर्व दुःखातून मुक्त करणारी एकादशी आहे. नवे नवे या आपल्याला पापातून मुक्त करून मोक्ष देणारी जी एकादशी आहे ती बघितली आहे. मुलीला एकादशीच्या दिवशी तरी काय म्हणा मुखाने काय म्हणा हरी हरी म्हणा. कारण देवाने हे मुख त्याचं नाव घेण्यासाठीच दिले आहे. कशासाठी दिले नाव घेण्यासाठी दिले. मग या आपल्याला हा नाव दे म्हणून आपण जर त्या देवाचं नावच घेत असेल तर आपला हा जन्म सार्थक आहे का निरर्थक आहे? कसं आहे निरर्थक आहे. म्हणून सार्थकता तुम्ही मला दिलं तर आपल्याला बघ झालं सार्थकता म्हणजे काय ते सांगा. मला असं वाटतं की सार्थकता म्हणजे काय हे माणसाने आपल्या बुद्धीने ठरवून मग कोणाला विचारावं साधू संतांना विचारावं की तुम्हाला सार्थकता कशामध्ये वाटते. मग तुकोबारायांनी विचारलं की तुकोबाराया तुमची सार्थकता कशात आहे. मग तुकोबाराय म्हणतात विठ्ठल राहिला त्यामध्ये आमची सार्थकता. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची मग तुकोबारायांनी विचारलं सार्थकता कशात आहे. तुकोबाराय एका वाक्यात सांगून मोकळे झाले विठ्ठला तुम्ही पाहिलं याच्यामध्ये आम्हाला सार्थकता आहे. म्हणजे ग्रंथांचं वेदांचं कसं असं माहिती का अगोदरच्या ग्रंथांपेक्षा पुस्तकांपेक्षा अलीकडची पुस्तक ही समजण्याकरता सोपी आहे. पातंजली एवढं सूत्र आहे पतंजली लिहिलं त्याचं नुसते सूत्र आहे समजत नाही. मग त्याच्यावर महाराष्ट्र व्यासांचं अजून सोपं जातं. मग त्याच्यावर एखादी काय बोलली अजून सोपं जातं. म्हणजे पूर्वीच्या महात्म्यापेक्षा अलीकडची संत अलीकडची ग्रंथ ही समजण्याकरता सोपी असतात. मग तुकोबारायांचं सूत्र आहे आणि निरोपारायांनी त्याच्यावर विस्तार केलेला आहे. तुकोबारायांना विचारलं तुमची सार्थकता कशात आहे. तुकोबाराय म्हणाले विठ्ठल राहिला आमची सार्थकता आहे. मग एवढं समजेल. मग काल्याच्या कीर्तनामध्ये एका ठिकाणी चिंतन आहे वेदसे चरित्र केले नारायणी एक असे चरित्र केले. कोणी केले बोधने दाखवतात लिहिलं त्या तिच्या सासऱ्याचं नाव त्यांचं आडनाव त्यांची जी नणंद आहे ती कोणत्या गावात गेली तिचं नाव तिला किती मुलं आहेत त्यांना किती जमीन आहे माहिती की नाही माहिती नाही. मग ते काय होतं हे पाहतो कारण अगोदर ते वाचन वाचल्यावर हे वाचन घुसत नाही. ते वाचन जर काढलं की हे आपोआप वाचन मग अगोदरचे जे बाकीचे जे विचार आहेत ना ते जर नाही काढले हरिपाठ बरोबर पाठ विषय चिंताच नाही बरोबर पाठ. तर त्यासाठी मुळात वाणीला देवाचं नाव घेण्यासाठी वाणीला सवय लावावी लागते. कारण कलियुगामध्ये आमची कशाचीही सवय लागते आम्हाला देवाच्या नावाची सवय लागते. कारण गुलेबाबाने कृष्णाला सांगितलं बघा किचकट आहे पण सध्या परिस्थितीवर अवलंबून ती म्हणायची वा पूर्वीच्या काळात लोक नाकाला पाणी आले की शेकडो मोकळे व्हायचे म्हणजे काय करायचे. पूर्वीच्या काळात लोक नाकाला पाणी आले की शेकडो मोकळे व्हायचे म्हणजे पण आताचे लोक जास्त आधुनिक झाले होते जास्त वेल एज्युकेटेड झाले होते. मग ते काय करतात नाकाला पाणी आलं तर शेकडो मोकळे होतात का नाही बाबा त्याच्यातून रुमाल काढतात ओ टाइम का सगळं मोठे दिवस गोळा करतात 8:30 ते रुमाल घेऊन जातात. नाही हळूहळू घरी घालून पिशव्या घेऊन घरी येतात. आता घरी आणल्यावर काय फोडणीला टाकायचं असतं वो बुढ़ापे का इंतजार नहीं करते क्योंकि मृत्यु जब आती है तब वो बुढ़ापे का इंतजार नहीं करती. कभी विचार किया है आपण सहज म्हणतो की माणसाला म्हातारा झाल्यावर काम आपल्याला
जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालवणे. जोपर्यंत हात पाय नीट चालतात, जोपर्यंत हे दात शांत असतात, तोपर्यंत मला नाही. एकदा आपण हे देवाचं नाव सुद्धा म्हणणार नाही. देवाला थांबून करायचं. वाचेमध्ये देवाचं नाव घेण्यासाठी एक तर पुण्य लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाचेला सवय लावावी. मग आपल्या वाचेला कितीही सवय लावती लागत नाही. आणि संतांचं एक उलट आहे. संतांना वाचन सांगावं लागतं की बा झालं नाव होतं, बा झालं नाव होतं. तरी सुद्धा ती वाणी त्यांची ऐकत माझी म्हणजे ज्याचा सर्व काळ परमार्थात जातो, खऱ्या अर्थाने त्यांचा काळ सार्थक होतो. पण सर्व काळ परमार्थात जाण्यासाठी अखंड वाचेवर देवाचं नाव येण्यासाठी मग आपल्याला कीर्तन करावं लागतं, नामस्मरण करावं लागतं. पण ते कसं करावं लागतं? अरुणाचं कीर्तन. कीर्तन